कृपा कटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे बंधू तया ते मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। सर्ववेदान्तसिद्धान्त गोचरन्तमगोचरं गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। सगळ्यांना नमस्कार। गेल्या वेळी आपलं 365 पर्यंत झाला होता, ज्याच्यात निर्विकल्प समाधीमुळे म्हणजे जेव्हा आपण ती सातत्याने व्यवस्थित करत जातो तर त्यामुळे ग्रंथीभेद होतो। ग्रंथीभेद होतो म्हणजे काय होतं आपल्याला माहिती आहे, ग्रंथी माहिती आहेत आपल्याला। ग्रंथीभेद शब्द एखाद वेळा वापरला नसेल, पण ग्रंथींचा नाश होतो, ग्रंथी सुटतात। ज्या आपण घट्ट बांधून ठेवल्यात, मी म्हणजे देह आहे, ती गाठ उलगडते आणि मग लक्षात येतं की अरे मी म्हणजे देह असणं शक्य नाही, मग मी कोण आहे। हा सगळा आपला विचार झालेला आहे। जगताचं स्वरूप काय आहे, माझ्याकडे कर्तृत्व असणं शक्य नाहीये, कर्तृत्व नाही मग भोक्तृत्व पण नाही। या पद्धतीने आपला सगळा हा विचार करून झालेला आहे की ग्रंथीचा नाश होतो पण प्रारब्धाचा नाश होत नाही। कर्म जी असतात आपण करून ठेवलेली आहेत आधी, याच्या पुढे होणारी कर्म जातील, आपण ती ईश्वरार्पण करू, ब्रह्मार्पण करू, पण जी करून ठेवलेली आहेत तर त्याचं काय होतं त्याचाही विचार केला की ती सगळी कर्म ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात कुरुते याप्रमाणे जातात, पण प्रारब्ध तेवढं राहतं कारण तो हातातून सुटलेला बाण आहे आणि सुटलेला बाण असल्यामुळे त्याला जोपर्यंत गती आहे तोपर्यंत तो जाणार आहे पुढे। आणखी म्हणून देह प्रारब्धावरी टाकीला अशा पद्धतीने जीवनमुक्त आपलं जीवन जगत असतो। बाकी कर्मांचा नाश होतो मान्य आहे, पण असंही म्हणण्यात येतं की हा जो कर्मांचा पूर्णपणे जातो कर्म, ती त्याच्या देहपाताच्या वेळेस ती सगळी कर्म जातात। आत्ता जातील थोडी, त्याच्यानंतर आपण करत राहू त्याचं काय। ती जर का आपण ईश्वरार्पण बुद्धीने केली तर ती आपल्या खात्यात येणार नाही, नाहीतर पुन्हा भर पडतच राहणार आहे, ती काही सुटत नाही। जोपर्यंत आपण कर्तृत्व भावनेने करतोय तोपर्यंत आपल्याला त्या कर्माची फळ भोगायला लागतात। ज्ञानाग्नीच्यामुळे फळ न भोगता नष्ट होतात, हे बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, पण ज्ञानाग्नी तो तेवढ ठेवायला लागतो, आपला विझून जातो। क्षणभर अनुभव आला की आपण एकदम स्वतःवरती खुश होऊन जातो, झालं मी सुटले, मुक्त झाले। कुठे मुक्त झाले, ज्या अर्थी मी मुक्त झाले चाललेला आहे त्या अर्थी मुक्तीचा तिथे लवलेश नाही, त्या अर्थी बद्धच आहेस। हे पुढे पुढे सूक्ष्मात आपण जसे शिरायला लागतो ना, तस तसं ते अधिक अधिक आपल्याला जरासं कळायलाही अवघड होतं। आणखीन सूक्ष्म काढायला जरा जड असतं, काटा मोठा असला पटकन काढता येतो, पण तूच जेव्हा शिरता आतमध्ये पोटात वगैरे त्यावेळे ते काढायला त्रासदायक होतं। त्याचं टोक कुठे आहे, कुठे सलताय, मग हळूचकन काहीतरी चिमट्यासारखं घेऊन ते बाहेर काढायला लागतं किंवा सुईनी थोडस खणून काढायला लागतं ते। तसं इथे पण आहे की जसं आपलं साधन हळूहळू सूक्ष्म होत जातं, स्थूल आपण दूर करू शकतो,
निष्काम कर्म उपासना ते स्थूलात स्थूलाने दूर होतं. पण सूक्ष्म जे आहे, जेव्हा अंतःकरणाचं येतं, जेव्हा विचारांचा प्रश्न येतो, तेव्हा आपल्याला जड जायला लागतं. मन आपल्याला तिथे अमन करायचं आहे. मन आपल्याला असून नसल्यासारखं करायचं आहे. आणखीन मग ते आपल्याला जरासं जड जायला लागतं. म्हणून सतत तो ज्ञानाग्नी तेवढ ठेवायचा, म्हणजे अखंड अनुसंधान ठेवायला लागतं. त्याच्याबद्दल आता या श्लोकात आपल्याला सांगताय 366 मध्ये की श्रुते शतगुणम विद्यान मननम मननादपि निदिध्यासम लक्ष्यगुणम अनंतम निर्विकल्प. म्हणजे काय आहे, इथे शिडी सांगितले किंवा तरतम भाव सांगितलेला आहे. श्रुते म्हणजे श्रवण. ही जी आपण सगळी विद्या ऐकतोय, ब्रह्मविद्या म्हणतात ज्याला, ज्याला वेदांत शास्त्र म्हणतात, किंवा ज्याला साधनेच्या बद्दलचं शास्त्र आपण म्हणूया, सगळं ऐकतोय. सगळं ऐकल्यानंतर घ्यायचं काय? केवळ ऐकतच जायचं नाही. ऐसे हे सर्वची ऐकावे, परंतु सार शोधून घ्यावे. काय आहे परमार्थातलं हे ऐकावं, ठीक आहे, आपल्याला जिज्ञासा असते. आणखीन माझ्यासाठी नक्की कुठलं साधन योग्य आहे हे मला कळायला लागतं. ते कळल्यानंतर मी त्याच्यावरती आरूढ होऊ शकते, तेच मग मी करत राहू शकते. ऐकावं, ऐकण्यात काही प्रश्न नाही. अर्थात हे पण आहे ना की आपण कधी ऐकायला सुरुवात केली आहे याच्यावरती पण अवलंबून. आपल्याकडे वेळ आहे जर का असं असलं तर ऐकावं, पण चित्तात काय निश्चय जो असतो तो करण्याची गरज आहे, आणि त्या निश्चयासाठी मनन करायचं असतं. ऐकायचं. जर का वेळ कमी असला तर श्रद्धा जेव्हा कमी पडते ना, तेव्हा सगळं ऐकावंसं वाटतं. श्रद्धा जर का परिपूर्ण असली, श्री गुरूंचा लाभ झाला असला, तर त्यांनी दिलेला एक छोटासा ग्रंथ, एवढा छोटा, मनोबोध म्हणा, हरिपाठ म्हणा, तेवढा सुद्धा आपल्याला मोक्षाला न्यायला पुरेसा आहे. आपल्याला परिपूर्ण करायला तेवढा एक ग्रंथ पुरेसा आहे. आपण भराभर वाचत बसतो, आणखी बुद्धीला फाटे फोडत राहतो. ठीक आहे, श्रवण करावं, अवश्य करावं, पण त्याला एक बंधन घालायला लागतं. सगळ्या तऱ्हेचं श्रवण करण्यापेक्षा एका संप्रदायात बंदिस्त राहा. प्रत्येक संप्रदायाचं आपापली उपासना पद्धती, साधना पद्धती असते. मग जेव्हा आपण सगळं ऐकत राहतो तेव्हा ही बरी का ती बरी, कुठली माझ्यासाठी योग्य आहे, असंही बघितलंय की श्री गुरूंनी साधना दिली, श्री गुरूंनी अनुग्रह दिलाय, पण तरी देखील परिपूर्ण श्रद्धा नसली ना तर असं होतं की अमुक अमुक ठिकाणी मी हे ऐकलं, मग तसं मी करू का, असे प्रश्न येतात. म्हणजे श्रीगुरूंनी काय दिलेलं आहे ते करायचं आहे, ते आपल्यासाठी योग्य आहे. बाकीची साधना आहेत, लक्षावधी साधना आहे, ती सगळी करायची आहेत का? उगवलिया गबसती अशेषही वाटा दिसती, त्या अवघ्याची काय चाली जे ती सांगे माझं. सूर्य उगवल्यानंतर डोंगरात यांनी गुराखी आणखीन गुरांनी वगैरे केलेल्या क्रिसक्रॉस कितीतरी वाटा असतात, त्या सगळ्या चालायच्या आहेत का? माझ्यासाठी जो शॉर्टेस्ट रूट आहे तो श्री गुरूंनी मला दाखवलेला आहे, तो चालायचा आहे. म्हणून श्रवण जे असतं ते तेवढ्या पुरतं आपण असा, काय म्हणूयात, झापडं लावतात ना, मागे पाहिलं असलं घोड्यांना टांगे असायचे, त्यावेळी त्याला झापडं म्हणायचे. असे कुत्रे आपलं घोड्यांच्या दोन्ही बाजूला असे लावलेले असतात की इकडचं इकडचं त्यांना दिसू नये, तशी आपण मेंटली लावून घ्यावी. एवढंच वाचायचं आहे मला. माझ्या संप्रदायाने जे मला सांगितलेलं आहे, माझ्या श्री गुरूने जेवढं सांगितलेलं आहे, तर त्याच पद्धतीचं फक्त मला वाचन करायचं आहे, त्याच पद्धतीचं मला ऐकायचं आहे. असं जर का मी करायला लागेल तर श्रवण आपलं यथार्थ होतं, थोड्या वेळात आपल्याला चित्तात ते ठसतं. केवळ ऐकून सोडून देतो याला अजिबात अर्थ नाहीये, त्याला श्रवण म्हणतच नाही. श्रवणाचा अर्थच हा आहे की वेदांताच्या तात्पर्याचा निश्चय.
त्याला श्रवण म्हणतात. श्रवणात मनन पण येतं. कारण निश्चय करायला साधक बाधक विचार करायला लागतो. म्हणून इथे म्हटलंय की श्रुती म्हणजे ऐकण्याच्या पेक्षा शतगुण मननाचा फळ देणार आहे. मनन फळ देत. श्रुते हे शतगुणम विद्यान मननम. केवळ ऐकण्यापेक्षा मनन करणं हे 100 पटीने जास्त चांगलं आहे. मग मनन करायचं म्हणजे काय करायचं? मी आता मनन करायला बसतेय, नाही, तशा पद्धतीने मनन नाही. मनन जे असतं ते आपलं अखंड एका परीने चालूच असतं. आपण विवेक वापरतो, तो मननाचाच एक प्रकार आहे. कुठचीही गोष्ट जी अद्वैताला मदत करणारी आहे, साधक आहे, कुठलाही विचार जो आहे जो अद्वैताला मदत करतो तो स्वीकारायचा. आणि जी गोष्ट द्वैताला साधक आहे, द्वैताचा निश्चय करून देणारी आहे, ती दूर सारायची. त्यामुळे विषयांच्या बद्दल जेव्हा ओढ वाटते ते सत्य आहे, ते मला सुख देतील वाटतं नाही. ते जे आहेत तर ते नाशिवंत आहेत, ते कायम सुख देणारे नाही आहेत. कायम सुख देणारं फक्त एक ब्रह्म आहे, हा विचार मनात ठेवायचा. म्हणजे काय होतं इथे की परमार्थाला बाधक गोष्टींचा त्याग व्याख्येत सांगितलंय. परमार्थाला बाधक जे आहे तर त्यांचा त्याग करायचा आणि साधक जे आहे त्याचा स्वीकार करायचा. मग नाम सांगितलेलं आहे, नाम अखंड, उठता बसता, धंदा करिता किंवा सुखी होता, खाता पिता वगैरे सगळ्या काळात नाम घेत राहायचंय. आणि नाम घेत राहायचंय तर ते जाणीवपूर्वक सुरुवातीला आपल्याला घ्यायला लागतं. बराच काळ जाणीवपूर्वक घ्यायला लागतं. किती दिवस हो घ्यायचं? काही रिझल्ट दिसत नाही. रिझल्ट दिसत नाहीये, जराही शांती येत नाही, जराही क्रोध कमी होत नाहीये, याचा अर्थच आहे की त्याचं आपण ऍप्लिकेशन केलेलं नाही, मेकॅनिकल चाललेलं. एकदा माझ्याकडे क्लिनिकमध्ये विचारायला आले होते एक गृहस्थ. ते म्हणाले की आमचे मोठे बंधू म्हणे इतकी वर्ष नामसाधना करतात, इतकी वर्ष यात आहेत परमार्थात. ते गृहस्थ स्वतः नव्हते काही करत, पण ते म्हणे जसे तापट होते तसेच आहेत. पूर्वी जसं त्यांचं चालायचं तसंच चाललेलं आहे, मग काय अर्थ आहे? अगदी बरोबर आहे. तो साधना भास आहे, साधना प्रत्यक्ष नाही. प्रत्यक्ष साधना जी असते ती जे आपण ऐकतो तर ते प्रत्यक्ष जीवनात उतरवणं. ग्रंथ आपण वाचतो, ओवी वाचल्यानंतर एखादी आपल्याला खूप अपील होते, क्लिक होते, अशा ओवीच्या ठिकाणी थांबायचं, त्याच्यावर विचार करायचा, ती स्वतःला लावायची, तसा अनुभव घ्यायचा प्रयत्न करायचा. नाहीतर ग्रंथ वाचनाचा उपयोग काय आहे? घासावरी घास घेतला अवकाश नाही चावायाला, अपचन होईल, बाकी काही होणार नाही. म्हणून आपण जे वाचतो जे ऐकतो तर तिथे मनन आवश्यक आहे. मनन शब्द मोठा असेल पण त्याचा अर्थ जो आहे त्याच्यावरती विचार करा, तसं होण्याचा प्रयत्न करा. त्या पद्धतीने सर्वांगीण विचार करून सारासार विचार म्हणा, आत्मानात्म विचार म्हणा, त्याच्या खोलात शिरायचा प्रयत्न करायचा. असं जेव्हा आपण करायला लागतो, स्वतःला लावून घ्यायला लागतो, विचार केल्यानंतर हो तो तसा आहे, तसं नाही बरोबर त्याचं चाललेलं, किंवा हा ह्यानी बरोबर अप्लाय केलाय पण मी काय केलाय, मी अप्लाय करते का, हा विचार सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणून मनन महत्वाचं जे शतगुण म्हटलेलं आहे, मननाने निश्चय होतो. म्हणून श्रवण करताना त्या मननाच्या निश्चयाला खतपाणी मिळेल असं श्रवण करा. द्वैत मत, आपल्या साधनाला विरुद्ध असलेल्या साधनाची मत नाही ऐकू, फार बुद्धिभेद होतो. आणि आपण सो कॉल्ड बुद्धिमान लोक, बुद्धिजीवी लोक आपण वाहवत जाऊ शकतो. अडाणी बरे आपल्यापेक्षा की ते श्रद्धापूर्वक जे त्यांना सांगितलंय ते करत जातात. आपल्याला कळतं असं आपल्याला वाटतं
आणि म्हणून आपण वाहवत जातो. तसं न करता जे आवश्यक आहे त्याच पद्धतीचं श्रवण करावं, त्याच्याबद्दल विचार ठेवावा, तो जीवनात उतरवायचा प्रयत्न करायचा. नाम घ्यायचं, तो नामी कोण आहे, मी कोण आहे, सोहमचा अर्थ काय आहे, मी कशा पद्धतीने ब्रह्म आहे, हे सगळे विचार चित्तात ठेवायचे. आणि मग कोणीतरी दिसलं, काहीतरी बोललं, सगळीकडे ब्रह्मच आहे ना, त्याच्यात पण ब्रह्म आहे ना, मग असा का बोलतोय तो? मीच गेल्या जन्मी काहीतरी केलं असेल, त्याची परतफेड करतोय. ठीक आहे, झाली परतफेड. एक कर्मातला काय म्हणूया, एक कटकट संपली, एक कर्माचं फळ देऊन टाकलं, मोकळी झाले मी. दुःख आलं, सुख आलं, कर्माची फळं चालली आहेत. मी अलिप्तपणे बघायचं आहे त्यांच्याकडे. प्रत्येक गोष्टीचं असं साक्षीत्व आपल्याला करता आलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट आपण असे घटना स्वीकारायला शिकलं पाहिजे. आपण ह्या पद्धतीने त्या स्वीकारू शकतो. स्वीकारू शकतो म्हणजे त्याला रिॲक्शन्स न देता ऍक्सेप्ट करणं. त्याच्याबद्दल बरं वाईट हे असं झालंच कसं, किंवा मग माझ्या बाबतीत नाही होणार तर कोणाच्या बाबतीत, मलाच असं, तसल्याही रिॲक्शन्स. सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो वगैरे आपण सगळं म्हणत असतो, पण त्याचा अर्थ काय आहे हे मनन आहे. ऐकण्याहून मनन शतगुणांनी उत्तम आहे. मननात ऍप्लिकेशन येतं, मननात निश्चय असतो. श्रवणाने ऐकतो आपण खरं, पण ते असंच आहे असा निश्चय असतो असं नाही. मननाच्या साह्याने निश्चय होतो, आणि निश्चय झाल्याशिवाय उपयोग नाही. बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण हे विसरायचं नाही. आणि आपल्याला वाटतं की आपण निश्चय झालाय, हो नक्की मला माहितीये की मी ब्रह्म आहे, कुठेतरी मनात फाल सुखसुखतच असते सारखे. कसं काय मी ब्रह्म असणं शक्य, या जन्मातच कसं मिळणं शक्य आहे, काहीतरीच काय सांगताय. मनुष्याना सहस्रेशू म्हटलंय, कशावरनं माझे सहस्र झालेले नाहीयेत. मी जेव्हा अशा पद्धतीने म्हणते तर तेव्हा मी आणखीन सहस्र जन्मांची व्यवस्था करत असते. मनुष्यानाम सहस्रेशू आमचं चाललंय, आपलं होईल कुठच्या तरी जन्मात, मग चालून द्या जसं चाललंय तसं. पण ज्याला खरोखरी हे आत्मपद हवाय, ज्याला खरोखरी आनंद रूपवायचा आहे, त्यांनी असले विचार करायचे. येची देही येची डोळा भोगमुक्तीचा सोहळा म्हणून जे सांगितलेलं आहे, हे मुकुंदराजांनी पण सांगितलंय आणि तुकाराम महाराजांनी पण सांगितलंय. याच शब्दात जवळजवळ संत आपल्याला सगळेजण तेच सांगतायत. मग जर का सगळे ते सांगतात तर ते सत्य आहे ना, त्यांना काय आपल्यापासून हवाय? काही नाही. का नाही विश्वास ठेवायचा, का नाही त्याच्याप्रमाणे वागायचं? आपल्या हिताच्या गोष्टी सांगतायत, हो मनन करा, करायचं. जो अद्वैत सांगतायत त्या ग्रंथाचं श्रवण करायचं, आपल्या संप्रदायाला धरून श्रवण करायचं. आपल्यात तेवढा विवेक नसतो. आमच्या श्री गुरूंनी, डॉक्टर काकांनी मागे अमृतानुभवावरती त्यांची काही प्रवचनं सांगितली, तर त्यावेळेस एक फार छान उदाहरण दिलं होतं. आपण लहान असतो, आपल्याला घराच्या बाहेर एकट्यानं सोडत नाही, घरातच आपल्याला राहायला लागतं. बरोबर कोणी असलं तर घेऊन जाणं वगैरे सोडून द्या, पण आपल्याला घरात सांभाळतात. तसं जोपर्यंत आपल्याला बुद्धीत ठसत नाही तोपर्यंत त्या संप्रदायाचं श्रवण करायचं, त्याच्या पलीकडे आपण जायचं नाही. जेवढा ग्रंथ आपल्याला सांगितलेला आहे तेवढाच अभ्यास करत राहायचं. सगळ्या पद्धतीचं श्रवण करायचं नाही, कारण त्याच्यातनं योग्य ते घेणं आणखीन, म्हणजे माझ्या साधनेला योग्य असतं, योग्यच, पण माझ्या साधनेच्या दृष्टीने योग्य ते स्वीकारणं आणि माझ्या साधनेच्या दृष्टीने, माझ्या दृष्टीने जे लागू नाहीये ते सोडून देणं, हा विवेक आलेला नसतो. म्हणून काय वाचायचं ह्याच्यावरती आपण आपली बंधनं घालून घ्या.
जेवढं सांगितलेलं आहे तेवढं वाचावं, तेवढं ऐकावं, त्या पद्धतीने जावं. असं गेलं की आपली बुद्धी पक्व व्हायला लागते, परिपक्व होते थोडी. आणि मग इतर काही गोष्टी जेव्हा अशा पद्धतीने आपला निश्चय होतो त्यावेळे मग बाकी काही वाचायला थोडंफार हरकत नसते, इतर ऐकायला हरकत नसते. म्हणजे घरातनं अंगणापर्यंत थोडस सोडतात, अंगणात खेळत, मग थोडस बाहेरचं वारं लागतं, इकडचं तिकडचं दिसतं, पण इथे जायचं नाही, यानी इजा होईल वगैरे तेवढं कळायला लागलेलं असतं, म्हणून त्याला अंगणात जायची परवानगी असते. तसं मग साधकाला तेवढा निश्चय त्याचा झाला म्हणूया, तेवढा बोध झाला की मग त्याला बाकीचं वाचायला ऐकायला वगैरे परवानगी येते. बाकीचं तो स्वतःहून निवडू शकतो. जे अयोग्य आहे माझ्या साधनेला ते बाजूला साधू शकतो. मनन परिपक्व होतं, मनन पक्क होतं ते. आणखीन असा अभ्यास करत राहिलं त्यांनी की मग जे त्याला आता पटलाय, जीव ब्रह्मैक्यच सत्य आहे निश्चित, माझ्यासाठी हेच साधन आहे, त्याला हे पक्का जेव्हा सगळं होतं हे, तर त्यावेळी म्हणजे निधिध्यासन सुरू होतच ते. असं नाहीये की श्रवण पूर्ण झाल्यानंतर आम्ही निधिध्यासन करू, अजिबात नाहीये. निधिध्यासन म्हणजे काय आहे किंवा अनुसंधान तोच शब्द आहे, ध्यान तोच शब्द आहे. ध्यान आपण बैठकीचं म्हणतो, पण चालतं बोलतं पण ध्यान असतं. जे काय म्हणूया, निधिध्यासन म्हणा किंवा अनुसंधान म्हणा, निधिध्यास म्हणजे स्वतःचा तो ध्यास आपण लावून घेतलेला आहे, स्वतःच्या साधनेचा म्हणा, दैवताचा म्हणा, ध्यास लावून घेतलेला आहे, म्हणजे अखंड ते चालू आहे. अनुसंधान म्हणजे मागोमाग त्याच्याशी जोडलेलं आहे, अखंड जोडलेलं आहे, अर्थ तोच आहे. हे जे जोडलं जाणं आहे, हे निश्चय जसा होत जातो तस तसं आपल्याला जास्त साठायला लागतो. तोपर्यंत हा मी नाम घेते ना, कधी आपलं थांबतं, आणखी इतर विषयात चित्त जात आपल्याला सांगता येत. मग त्याला पुन्हा ओढून आणायचं, पुन्हा नामाला लावायचं, पुन्हा विचारांना लावायचं. या पद्धतीने आपलं चालत जातं. हळूहळू हळूहळू मनन जसं आपलं असतं, मनन म्हणजे पण निधिध्यासनाचाच प्रकार आहे ना. जो जो विचार आपण त्या परमात्म्याच्या बद्दल करतोय तो सगळा विचार आपण त्याच्याशी जोडलेले असतो, म्हणजे आपलं निधिध्यासन चालू असतं. निधिध्यासन म्हणजे मी नाम घेते म्हणजेच मी निधिध्यासन करते असं नाहीये. जो विचार त्याच्याशी जोडतोय आपल्याला तो निधिध्यासन आहे. मग श्रवण निधिध्यासन आहे, त्याचाच प्रकार येतो, कारण त्या काळात आपण जोडलेले असतो त्या परमात्म्याशी. जरा एक मिनिट थांबते, मला वाटतं ऐकू यायला जड जाईल. आमच्या इथे गाडी जाते ही, तर ती मोठा आवाज असतो. आता आपल्या घराच्या बाहेर असल्यामुळे आवाज फार मोठा येतो. श्रीहरी. तर हे निधिध्यासन जे आहे, तर असं ठोकळेबाज नसतं, कुठचंच साधन आपलं ठोकळेबाज नसतं. की असं म्हणजे असंच, असं म्हणजे असं, एवढंच करायचं असं नाहीये. ते चारी बाजूनी आपल्याला निधिध्यासन ठेवता येतं. जे दिसतंय त्याच्यात आपल्याला ते तत्व बघता येतं. जेव्हा जेव्हा ज्ञान होतं त्यावेळी मला त्याची आठवण झाली पाहिजे. प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम विंदते. विषयातनं मला आनंद मिळतो, तो आनंद त्या परब्रह्माचा आहे हे भान असलं पाहिजे. निधिध्यासन आहे. नाम घेते निधिध्यासन आहे. घरातल्या लोकांच्यात ईश्वर तत्व भक्ती आहे, निधिध्यासन आहे. निधिध्यासन म्हणजे त्याची आठवण ठेवणं, कुठच्याही पद्धतीने त्याची आठवण ठेवणं. आणि इथे सांगतात की मननादपि निधिध्यासम लक्ष गुणम. मनन हे श्रवणापेक्षा 100 पट चांगलं आहे, पण मननापेक्षा निधिध्यासन हे लक्षपट चांगलं आहे. याला कारण काय?
मननाने केवळ बुद्धीचा निश्चय होत जातो. बुद्धीचं तिथे जास्त काम आहे. पण निधिध्यासात निश्चय झालेला आहे, आणखीन तो निश्चय चित्ताने पकडून ठेवलेला आहे. मन, बुद्धी, चित्त यांची कामं येत नाही की मन संकल्प करत नाही हे वाचलं पाहिजे. मन सांगताय, बुद्धी म्हणते हो वाचूया, निधिध्यासन करूया, विचार करूया. बुद्धीचं काम सुरू होतं. बुद्धी जेव्हा नक्की ठरवते की हो असं आहे, पटलाय मला, मला त्याच्यातनच आनंद मिळतोय, मग जे पटलाय, जी गोष्ट करायचीच असं ठरलेलं आहे त्याला चित्त पकडून ठेवतं. आणि चित्ताने पकडून ठेवायला सुरुवात केली की आपलं काम खूप सोपं होतं. थोडे आहे चित्त सहाय्य झाली आहे. म्हणून चित्ताचं सहाय्य जेव्हा होतं ते कधी होतं? बुद्धीचा निश्चय होतो ते. बुद्धीला पटतं जेव्हा मनापासून, त्यावेळेस चित्त त्याला धरून ठेवतं. किंवा जेव्हा दैवताबद्दल त्या प्रेम अत्यंत उत्पन्न होतं तेव्हा चित्त त्याला पकडून ठेवतं. म्हणून चित्ताने ते धरून ठेवणं याचा अर्थ आपला निधिध्यासन सुरू झालेला आहे. मन, बुद्धी, चित्त सगळ्यांचे ह्याच्यात रोल आहेत. आणि प्रत्येक जण आपापला रोल उत्तम पद्धतीने निभावता आपण त्यांना करून दिलं तर, आपण जर का त्यांना इकडे तिकडे घेऊन गेलो नाही तर ते रोल आपला करतात व्यवस्थित. नाटक असतं, नाटकात आपण पाठ केलेलं तिथे स्टेजवरती बोलत असतो, पण समोरचा जर का चुकला, आपला क्ल्यू गेला, आपली फजिती होते. कारण केवळ पाठ केलेलं असतं, ते मेकॅनिकल असतं. तसं साधनाचं पण आहे, केवळ पाठ केलेलं आहे, चाललेलं आहे, आतमध्ये पटलेलं काही नाहीये. मग जरा इकडे तिकडे चित्त गेलं, अरे हे बरं दिसतंय, गेलं मन तिकडे. पण हे बरं असलं तर त्याच्याहून कित्येक पटीने माझं कल्याण इथे आहे. या विचारात माझं कल्याण आहे हे जेव्हा चित्त ठरवतं, बुद्धी ठरवते, त्यावेळी आपलं काम सोपं होतं. जोपर्यंत आपण धावतोय, जोपर्यंत आर्टिफिशियल आहे, सक्तीने आपल्याला करून राहायला लागताय, तोपर्यंत त्याच्यात कष्ट आहे. जेव्हा तो सहज स्वभाव व्हायला लागतो, जेव्हा आतमध्ये ते मुरलेलं असतं की हो हे असंच आहे, हे मला करायचं आहे, मला याच जन्मात जायचं आहे, मुक्त व्हायचं आहे, त्यावेळेस मग प्रॉब्लेम येत नाही. मग चित्त सहाय्य होतं आणि आपलं निधिध्यासन पक्क व्हायला लागतं. असं निधिध्यास लक्ष गुणांनी जास्त चांगलं आहे, लक्षपटींनी मननापेक्षा सुद्धा चांगलं आहे. आता म्हटलं तसं मननात बुद्धीचा रोल आहे आणि निधिध्यासात चित्ताचा रोल आहे. चित्ताने धरून एकदा ठेवलं की मग खाता पिता उठता बसता झोपेत सगळीकडे ते चित्त त्याला सोडतच नाही. पक्क फेविकॉल का जोड है, अशा पद्धतीने मग जात ते अखंड त्याला पकडून बसत. त्याला वेळ लागतो, एकदम होणार नाही. माझं राहतच नाही हो लक्षात, काय करू? प्रत्येकाचं होतं हे, कोणाचं होत नाही. पण महत्वाचं हे आहे की आपण प्रयत्न करणं, सातत्य ठेवणं. विसरले, पुन्हा आणायचं त्याला. 100 वेळा विसरेन, 1000 वेळा विसरेन, किती वर्ष लागतील? जसा प्रयत्न असेल त्याच्यावर ठेवलं. आणि नुसतं ते नाही तर गेल्या जन्मात आपलं कुठपर्यंत आपण साधना केली, कोणाला सहज एकाग्रता जमते, त्यांनी आधी केलेलं असतं ते, कोणाला वेळ लागतो, कोणी चित्त पटकन याच्यावरनं लक्ष दुसऱ्या विषयावरती केंद्रित करू शकतं, कोणाकोणाला एकच विषय. आपण जसं आपण स्वतःला ट्रेनिंग दिलेलं असतं त्या पद्धतीने आपल्याला करता येतं. आणि ते ट्रेनिंग आपणच देत असतो आपल्यासाठी, बाकी कोणीही जादूची कांडी फिरवत नसते. या पद्धतीने आपण करायचं आहे. निधिध्यासन आपण सांभाळायचं आहे. आधी प्रयत्नपूर्वकच सांभाळायला लागतं, काही वर्ष सुद्धा त्याच्यात जातात. आणि असा जेव्हा आपण ध्यास घेतो ना, हा ध्यासच आहे त्या परब्रह्माचा, त्या परमात्म्याचा, त्या ईश्वराचा आपण ध्यास घेऊन बसतो.
आणि जेव्हा ध्यास घेतला जातो तेव्हा आपण तेच होतो. निधिध्यासाचं हे फळ आहे, ध्यानाचं हे फळ आहे. ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषु उपजायते. तसा माणसाने विषयांचं ध्यान न करता जेव्हा परमात्म्याचं ध्यान करतो तेव्हा त्याचा संग आपल्याला होतो. आणि हा संघ जो आहे, संघात संजायते काम, पण हा काम जो असतो तो त्या परमात्म्याच्या बद्दलचा असतो. मग तिथनं क्रोध नाही निर्माण होत, तिथे आनंद निर्माण व्हायला लागतो, कारण तो आनंद रूप आहे. आणि तो माझ्यापासून कोणी हिरावून घेऊ शकणार नाहीये, तो मला मिळणार नाही असं होणार नाही. कामात क्रोधोभिजायते का होतं? कारण ती इच्छा पूर्ण होत नाही. इथे इच्छा पूर्ण न होण्याचा संबंधच नाहीये, इथे इच्छा पूर्ण होणारच आहे, कारण तशी त्याची व्यवस्था आहे. जेव्हा आपण त्याच्याकडे जायला लागतो तेव्हा तो आपल्याकडे आपल्याहून जास्त वेगाने येतो. तो असतोच, आपल्या बरोबरच असतो, आपल्या अंतःकरणातच आहे, आपणच ते आहोत. पण मग ही भावना जागी व्हायला लागते. तिथे निधिध्यासनाचं फळ म्हणजे आपल्याला शांती मिळायला लागते, छान वाटतंय असं होतं, प्रसन्नता येते, समाधान टिकतं. साधन कुठल्याही कष्टाशिवाय व्हायला लागतं. पुन्हा येते आपलं निधिध्यासन बरोबर चाललं आहे, आपण योग्य दिशेने चाललोय, याच्या खुणा आहेत. आणखीन प्रत्यक्ष हा अनुभव येणं हे निधिध्यासनाने होतं. मननाने बुद्धीचा निश्चय होईल, पण ते जीवनात उतरवायचं काम निधिध्यासनाच्या साह्याने होतं. स्थूल गोष्टी मननाच्या साह्याने आपण जीवनात उतरवतो. प्रत्येकाचा रोल आहे, आणखीन हा रोल ज्याचा त्याचा आपण सांभाळला पाहिजे. ऐकलेलं मला तसं वागायचं आहे हा निश्चय पाहिजे. हा निश्चय जेव्हा होतो त्यावेळी आपण त्या पद्धतीने जातो आणि निधिध्यासनात मग चित्त तिथे कायम जोडलेलं राहतं. अगदी बँकेतल्या नोटा मोजण्याचं जरी काम असलं तरी बॅकग्राऊंडला ते सुरू राहतं. ते इतकं पक्क होतं की मग बॅकग्राऊंड म्युझिकच्या मध्ये त्याचं रूपांतर होतं, त्या निधिध्यासनाचं, त्या नामाचं. ते आतमध्ये खोल उतरतं. मग देह तरी वरी चिलीकडे आपुलिया परी हिंडे परी बैसकान मोडे मानसींची, हे होत जेव्हा 24 तास निधिध्यासन राहायला लागतं. 24 तास निधिध्यासन जेव्हा राहायला लागतं त्यावेळी आपण जिंकली म्हणता येत, कारण मग त्याच्याशिवाय दुसरं काही दिसत नाही. त्याच्याशिवाय दिसत नाही ह्याचा अर्थ काय आहे? जगाचा व्यतिरेक झालाय. शब्द माहिती आहे आपल्याला, अन्वय व्यतिरेक माहिती आहे. व्यतिरेक म्हणजे काय? एक असताना तिथे दुसरं नाहीये. मग जेव्हा परमेश्वराला मी आतमध्ये जागा देते तेव्हा जगाला कुठे जागा देऊ शकणार आहे? त्याला आज स्थान आहे कुठे? परमेश्वर सर्व व्यापून आहे, जगात पण तोच आहे. मग जगातला परमेश्वर आपण पाहायला शिकतो. निधिध्यासनाने हे सगळं आपलं व्हायला लागतं. हे हळूहळू होत जातं, आपल्याला कळत सुद्धा नाही की केव्हा जगाचं आपल्याला नगण्य झालेलं आहे. कधीतरी लक्षात येतं की अरे माझी काहीच रिॲक्शन झाली नाहीये, ह्या गोष्टीचा माझ्यावरती काही परिणाम झालेला नाहीये. याचा अर्थ ते आतमध्ये मुरलेलं आहे, याचा अर्थ जगाचा बाध व्हायला लागलेला आहे. हे हळूहळू होणारी गोष्ट आहे, पण होते नक्की. निधिध्यासन जर का सांभाळलं, त्या पद्धतीने आपण जर का प्रयत्न करत राहिलं तर हे हळूहळू होत जातं. आणखी म्हणून म्हटलेलं आहे की निधिध्यासन, आत्मानुसंधान हे मननापेक्षा किती लक्ष गुण अधिक फळ देणार आहे. आणि त्याच्याही पेक्षा निर्विकल्प समाधी, अनंतम निर्विकल्पम, अनंत फळ देणार आहे. अंत ज्याला नाही असं फळ देणार आहे. अखंड आनंद रूपता देणार आहे, ज्याच्यापासून मी कधीही बाजूला ढळणार नाही, कारण जे माझं स्वरूप आहे असं फळ देणार आहे. निर्विकल्प होणं. निर्विकल्प होणं म्हणजे काय?
जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. संत आपल्याला किती सोपं करून सांगतात. मग ते संकल्प थांबवायला काय करायचं, तुकाराम महाराज सांगतात. इंद्रियांचा जय, वासनांचा क्षय, संकल्पाहिवरी नये मन. संकल्प थांबायला, इंद्रियांचा जय, वासनांचा क्षय व्हायला लागतं. याचा अर्थ मी शम दम साधायचा आहे. आपण मागे पुढे या पद्धतीने जर का विचार करत राहिलो तर ह्या पायऱ्या आपल्याला सतत सगळीकडे सापडतात. ह्या सगळ्यातनं शेवटपर्यंत सुटका नाही. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत नाम चालू पाहिजे. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत हा विचार जागा पाहिजे. मग तो सहज होऊन जातो. सिद्ध जो झालेला आहे त्याचा हा विचार सहज होतो. जो साधक आहे तो बळेच स्वरूपाकार होणे या नाव साधक. आणि सिद्धाला हो मी ब्रह्म आहे, काय विचार, वेगळा विचार करायचं गरज नाही, आहेच मी ब्रह्म. जितकं मी स्त्री आहे हे सहज आहे, तितकं मी ब्रह्म आहे हे सहज होत. हा निर्विकल्प आहे. निर्विकल्प म्हणजे ताटस्थ्या नाम समाधी हे नाही. ती मूर्खाची ठकली बुद्धी म्हणून म्हणतात पुढे. केवळ बसून राहून समाधीस्थ होऊन बसणं नाही, तर चालता बोलता सगळीकडे ज्या वेळेस जगाचा बाद झालेला आहे, ज्या वेळेस देहाचा बाद झालेला आहे, मी ब्रह्म आहे हा निश्चय पक्का झालाय, जग ब्रह्मरूप आहे हा निश्चय पक्का झालाय, आणि तरी देखील सगळा देह काम करतोय, व्यवस्थित काम करतोय, काही फरक पडत नाही. सवे लावता सवे जडे, समर्थ सांगतात, सवय लागता वस्तू आतुडे. सवय लावल्यावर ती लावायला लागते. ती सवय होते आणि सवय झाली की परमात्मा वस्तू मी होऊन जाते. तशी आपल्याला जगातल्या सगळ्याची सवय झालेली आहे. त्या पद्धतीने देह काम करत राहतो, प्रारब्ध काम करून घेत. संसाराला काहीही इजा पोचत नाही, कोणाला काही फरक पडत नाही. मी सिरियल बघायला बसले नाही तर लोकांना वाटतं की अरे हिने पण बघावं, किती छान आहे, पण मला त्याच्याहून कितीतरी जास्त चांगली गोष्ट मिळालेली असते, मी कशाला त्या सिरियलच्या नादी लागू. मग हळूहळू लोक ऍक्सेप्ट करतात की अशीच आहे, जाऊन त्या तिच्या नादी लागण्यात अर्थ नाही. फक्त तेवढं आपल्याला फर्म राहायला लागतं, आणि मग इंद्रियांचा जय, वासनांचा क्षय तिथे व्हायला लागतो. मग संकल्प थांबायला लागतात. कारण संकल्प जे असतात ते सगळे वासनांना धरून असतात. मनात ज्या इच्छा होतात त्यानुसार संकल्प उठत असतात, हे मी करावं. आलं कुठून आलं? संचित तैसी बुद्धी उपजे मनामध्ये. ज्या वासना कट्ट धरून ठेवल्या आहेत तर त्याप्रमाणे मला इच्छा होते, त्याप्रमाणे माझं मन संकल्प करत राहतं. पण मनाला जर का ते संकल्प आपण त्याच्यापासून दूर ठेवायला लावायला लागलो, त्याला जर का आपण ट्रेन करायला लागलो, ब्रेन वॉश करायला लागलो, मन वॉश करायला लागलो, तर संकल्प व्हायचे कमी 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 व्हायला लागतात. आणि मग प्रारब्धावरी टाकीला देहो अशा पद्धतीने होतं की मग मनात एखादा उठला संकल्प, ठीक आहे, झाला तर झाला, नाही तर नाही, म्हणजे मग त्या संकल्पाचं बळ नाही होत. झालंच पाहिजे तो हट्ट परमार्थात लागू करायचा. सगळं जे आहे ना ते इकडे आणायचं, व्यवहारातलं काढायचं, परमार्थाकडे माझं साधन हे झालंच पाहिजे. हा असा आपण जेव्हा इकडे आणतो ना, तर त्यावेळी संकल्प आपले आपोआप कमी होतात. जगाचे विषयांचं ओढ जाते. तुका म्हणे नये जाणीव अंतरा, अंतरी यथारा आनंदाचा. मग ते आतमधलं जे चित्त आहे, मन अंतःकरण आहे, ते आनंद रूप व्हायला लागतं. तिथे अखंड प्रसन्नता असते. देखे अखंडित प्रसन्नता अथिली चेत चित्ता, तेथ रिगणे नाही समजता संसार दुःख. कशाला तिथे दुःख येणार आहे? कारण आतमध्ये अमृत स्रोत आहे. मग हा जो स्राव आहे तो आपल्याला प्रसन्नता देतो, अखंड आनंद देतो.
म्हणून अनंत फळ आहे. जो आनंद कधीही जाणार नाहीये, जी प्रसन्नता कशानेही मोडणार नाही, असं फळ आपल्याला मिळतं. म्हणून निर्विकल्प होणं, विकल्प, संकल्प, विकल्प, मनाचं मन पण जाणं, न मन करणं, असं जेव्हा होतं तेव्हा तेव्हा अनंत फळ मिळतं. अनंत पटींनी सगळ्याच्या फळ मिळतं, म्हणजे आनंद रूप होतो आपण. त्याच्या पलीकडे दुसरं काही नाहीच आहे, असं अनंत फळ आपल्याला मिळून जातं. आणि ते ह्या पद्धतीने जर का आपण करत राहिलो, श्रवण, मनन, निधिध्यासन, निर्विकल्प होणं. कारण मनाचं एक चांगलं असतं, एका वेळी एकच गोष्ट मनात ठेवतो. मग आपण जर का निधिध्यासन त्या परमात्म्याचं ठेवायला लागलो, तर बाकीचं चिंतन थांबेल की नाही, बाकीचे संकल्प आपोआप थांबतील की नाही, आपोआप निर्विकल्पता यायला लागेल की नाही, हे अतिशय लॉजिकल बसवून दिलेलं आहे आपल्याला. आपण म्हणतो की काय ठेवलंय त्याच्यातच तर सगळं ठेवलेलं आहे, तेच करायचंय. ह्या पद्धतीने करत गेलो तर असं अनंत काळ, म्हणजे अनंत काळ म्हणजे ब्रह्म जसं सच्चित आनंद रूप अनंत आहे, तसे आपण होऊन जातो. निर्विकल्प जेव्हा होतो तेव्हा. निर्विकल्प समाधी हे केवळ नाहीये इथे, तर निर्विकल्प अशी समाधी आहे, चालती बोलती समाधी आहे. मनातले संकल्पच बंद झाले पाहिजे, ती निर्विकल्प समाधी आहे. निर्विकल्प समाधीना स्फुटम ब्रह्मतत्वम अवगम्यते ध्रुवम नान्यथा चलतया मनोगते प्रत्ययांतर विमिश्रितम भवेत. निर्विकल्प समाधीच्या मुळे संशयरहित ब्रह्मतत्वाचा खात्रीने साक्षात्कार होतो. म्हणजे काय होतं, आपण आता परत मागे बैठकीच्या साधनेमध्ये निर्विकल्प समाधीचा अनुभव आला समजा, तर आपल्याला जेव्हा व्युत्थान होतं, व्युत्थान व्हायला वेळ नाही लागत, क्षणभरात होऊन जातं. पण त्या आनंदाचा आपल्या अंतःकरणावरती संस्कार उमटतो आणि ते इतका प्रचंड आनंद असतो, सांगता येत नाही. उपनिषदामध्ये शिष्याला गुरूंनी अनुभव आणून दिला आणि त्याच्यानंतर शिष्याला बोलता येईना, हा अशा पद्धतीने तो म्हणायला लागला. इतका आनंदात तो पूर्णपणे मग्न झाला, भानावर नंतर आला आणि मग बोलायला लागला. पण हा निर्विकल्प जे आहे ना, तर ते अशा पद्धतीचं आहे, जर का त्या समाधीचा आपल्याला अनुभव आला तर आपली खात्री होतो, संशयरहितता आहे. हे ना बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर, तशा पद्धतीचं आहे. निर्विकल्प समाधी जेव्हा आपल्याला कधीतरी लागतो, समजायला लागला, कमीत कमी आपण तुर्यावस्थेपर्यंत गेलो तरी देखील आपली खात्री होते की हो, शास्त्रात सांगितलेलं हे असंच आहे. शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती, आत्म प्रचिती, ऐक्यतेसी आणि म्हणून म्हटलंय. ह्या 3 प्रचिती आहेत. शास्त्राने जे सांगितलंय तेच श्री गुरु सांगतात आणि त्याचाच मला प्रत्यक्ष अनुभव आला, म्हणजे ते असंच आहे, ते सत्य आहे, ही खात्री होऊन जाते. संशय रहित होतो आणि संशय रहित झाल्याशिवाय उपयोग नाही. संशयाचे ज्ञान खोटे. केवळ मी सगळं भोगलेलं आहे पण मनात संशय ठाण म्हणून बसलाय, उपयोग नाही. यामुळे निर्विकल्प समाधीचा बैठकीच्या मोठा रोल आहे. पूर्ण समाधी नाही तरी तुर्यपर्यंत तरी जा, तिथे स्पर्श तरी करून या. असं जेव्हा त्या संशयरहित तत्व आपल्याला जेव्हा कळतं, त्यावेळे मन तिथे स्थिर व्हायला लागतं. नाहीतर मन कसं आहे, अन्यथा चलतया, चंचल आहे, अत्यंत चंचल मन आहे. म्हणून मनाचा स्वभाव सुटत नाही. मग अनात्म जे आहे तर तिथेच मन गुंतून राहील. तसं न होता ज्या वेळेस आपली खात्री होते त्यावेळे मनाचे संकल्प सुटतात, मनाचं मन पण जात, मन निश्चल होतं, म्हणजेच मनाचं मन पण जातं.
चांचल्य गेलं, मनाचा स्वभाव आहे वायुतत्वाचं आहे ते आपला स्वभाव टाकतं आणि मग एका जागी ते बसतं, अनात्म्यात गुंतत नाही, विषयातलं त्याचं गुंतणं थांबतं आणि तिथे अद्वैत साक्षात्कार ठेवलेला आहे. जेथ मन हे मुद्दल जाय. छान उभी आहे फार, मला आता पटकन कुठला आठवत नाहीये, पण मनच गेलं की हे जेथ हे संसार चित्र उमटे, तो मनरूप पटू फाटे. संसार चित्र ज्याच्यावरती रेखलेलं आहे तो मनरूप कापड ते फाटून गेलं, त्या चित्राचं काय झालं? किंवा जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही, प्रतिमा पडलेली आहे, प्रतिबिंब पडलेलं आहे पाण्यात, पण पाणी साठल्यानंतर प्रतिबिंब राहणार आहे का? तसं त्या मनाचे संकल्प विकल्प थांबतात, विषयांचं चिंतन थांबतं, विषयांच्या मागे धावणं थांबतं, सगळं हे थांबून गेलं की ते शांत होतं आणि तिथेच ब्रह्मतत्व आपल्याला जाणवतं, आपल्या जाणीवेत येतं. जाणीवेत येतं म्हणजे माझी प्रसन्नता वाढते, शांती वाढते, समाधान, तृप्ती, ह्या सगळ्या गोष्टी मला मिळतात. ह्या जेव्हा आपल्या वाढायला लागतात तर त्याचाच अर्थ असा आहे की माझ्या मनाचं अमन व्हायला लागलेलं आहे. त्याच्यासाठी मी नमन करायला पाहिजे, मग ते अमन होतं, म्हणजे मनाचं मन पण सुटतं. मन जात नाहीये, वेडबीड काही लागत नाहीये आपल्याला, पण मनाचा जो चांचल्य स्वभाव आहे तो स्वभाव ते टाकतं आणि एका ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ते स्थिर व्हायला लागतं. असं झाल्यानंतर जे त्याचं फळ आहे तर ते आपल्याला मिळायला लागतं. अतः समाधत्स्व यतेंद्रिय हासन निरंतरम शांत मना प्रतीची विध्वंसयध्वांत मनाद्य विद्या कृतम सदैकत्व विलोकनेन. निर्विकल्प समाधी महाफल देणार आहे, महाफल. म्हणून जितेंद्रिय हो आणि निश्चल चित्त हो, समाधिनिष्ठ हो. आता समाधत्स्व, समाधिनिष्ठ हो, यतेंद्रिया. परत, कारण जोपर्यंत इंद्रिय धावतायत तोपर्यंत नाही होणार. इंद्रियांची कुसमुस मोडे, माऊलींचा छान शब्द आहे अगदी, की इंद्रियांची कुरकुर जी असते, जी धाव असते, जे थोडक्यात मनाची असते ती इंद्रियांच्या पेक्षा सुद्धा. कारण इंद्रियांना प्रेरणा देणार कोण आहे? बुद्धीच्या आज्ञा मन पोचवतं ना. पण मनाला जर का आपल्याला शिकवता आलं तर मन बुद्धीपर्यंत घेऊनच जात नाही. अमुक एक छान दिसताय तिथे, घेऊनच जाणार नाही. मनच ठरवतं की नाही, हे शाश्वत नाहीये, काही याची आवश्यकता नाहीये. मन तिथल्या तिथे परस्पर त्याला लावून देतं. जेव्हा आपल्या हाताखालचे ट्रेन होतात ना चांगले, तर तेव्हा ते काही काही डिसिजन स्वतः घेऊन टाकतात, आपल्यापर्यंत आणायचं कारण नसतं. क्लिनिक मध्ये अपॉइंटमेंट घ्यायला वगैरे पेशंट यायचे. सुरुवातीला जी हे अपॉइंटमेंट वगैरे द्यायचं काम करायची, रिसेप्शनिस्ट म्हणूया आपण, जरा चांगलं नाव देऊया, तर ती मला विचारायची की काय करायचं, कधी करायचं. मग जसं तिला एक एक ट्रेनिंग मिळालं की कुठच्या ह्याला कशी अपॉइंटमेंट द्यायची, त्याला काय इन्स्ट्रक्शन्स द्यायच्या, ती तिचं करायला लागली. माझ्यापर्यंत आणायची गरज नव्हती मग तिला, प्रत्येक गोष्ट माझ्यापर्यंत मग यायची नाही. तसं आपल्या मनाला जर का आपण ट्रेनिंग दिलं की विषयात सुख नाहीये, त्याच्याकडे धावू नको, भगवंताला पकडून ठेव वगैरे, हे जेव्हा आपण त्याला ट्रेनिंग देतो तर तेव्हा मन त्याचा स्वभाव टाकतं, त्याचं चांचल्य सोडतं आणि मग एका भगवंताला ते चित्तात
ठरून बसतं, निश्चल चित्त होऊन जातं. आणि मग त्या प्रत्यगात्म्याच्या ठिकाणी समाधी साधतो. समाधी साधतो म्हणजे काय होतं? आता म्हटलं तसं की जगाचे परिणाम होत नाही, जग बाधित होतं, देह बाधित होतो, मी परब्रह्मच आहे हा 100% निश्चय असतो. त्या निश्चयाला सहजता येते, मी मुक्त आहे हे सुद्धा शिल्लक उरत नाही. ही जी अवस्था आहे ही हळूहळू होते, एकदम होणारी नाहीये. असं जेव्हा होतं तेव्हा ह्या अनादि अविद्येने जो गोंधळ घालून ठेवलेला आहे तो उलगडतो. अनादि अविद्या काय करते? अज्ञानाचं आवरण टाकते. कशावर? स्वरूपावर. स्वरूप झाकून टाकते, म्हणजे मला स्वरूपाचं ज्ञान होऊन देत नाही. अविद्या ते करते की स्वरूपाचं आवरण दोष म्हणून जो मायेचा म्हटलेला आहे, त्या आवरणामुळे तर मला जग दिसत आहे, त्या आवरणामुळेच तर सगळं जग चाललेलं आहे. जगाची राहटी जी चालली आहे, संसार चक्र जे चाललंय ते त्या आवरणामुळे चाललेलं आहे. त्या आवरणामुळे विक्षेप दोष निर्माण होतो, सगळं भेद दिसायला लागतो मला, इतके पदार्थ दिसत आहेत. आणखीन त्या विक्षेपाच्यामुळे मला दोष निर्माण होतो की नाही, मला हे हवंच आहे, ये न केन प्रकारेनं मी मिळवणार आहे, अशा पद्धतीने होऊन जातं. म्हणून मुले कुठार जर का हवं असलं, मुळात भाव कुठे घालायचा आहे? त्या आवरणावरती घालायचा आहे. पण तो आपण घालू शकत नाही, तो श्री गुरु दूर करतात. त्यांना तो दूर करण्यासाठी त्यांनी तो करावा, याच्यासाठी माझी तयारी लागते. काय? यतेंद्रिय अमनः, हे सगळं जेव्हा होतं तर त्यावेळेस श्री गुरूंचा संकल्प कार्यरत होतो. संकल्प त्यांनी केलेला असतो. ईश्वराची ते नियोजन आहे की अशा अशा पद्धतीने जेव्हा ही स्थिती येईल त्यावेळी असं असं व्हावं. कॉज अँड इफेक्ट असं जेव्हा होईल तेव्हा असं होणारच आहे. आपल्या मनाची जेव्हा अशी अवस्था होईल त्यावेळी ते पुढे तसं ज्ञान होणारच आहे. जेव्हा आपण विषयांचा विचार करू तेव्हा असं असं होणारच आहे. प्रत्येक गोष्टीला काय होणार ते ठरलेलं आहे. म्हणून जेव्हा यतेंद्रिय होतं, जेव्हा मनाचा विजय होतो, मनाचा विजय होतो म्हणजे मन स्थिर राहतं. शब्द मोठे आहेत, त्याचा अर्थ लक्षात घ्यायचा. मनाचं चांचल्य झालं, आणि चांचल्य झाल्यानंतर ते जेव्हा त्या परमात्मा तत्वाच्या ठिकाणी स्थिर राहायला लागतं, समाधिस्थ राहतं, म्हणजे सगळं त्याचं जे ध्यान आहे ते तिथे जातं. बाकी चाललेला आहे व्यवहार. परत सांगतं की व्यवहार मोडत नाही, आपल्याला ती भीती असते. दुसरी भीती असते की मी समाधीत जर का गेले, आणखी वर्षभर राहिले, 2 वर्ष राहिले तर कसं व्हायचं? असं काहीही होत नाही. हा जो समाधी आहे असा चिरकाल टिकणारा नाहीये, एक क्षण, अर्धा क्षण, पण तेवढ्या काळात एवढा मोठा आपल्याला लाभ करून देणार. त्या अविद्येचा विध्वंस होतो म्हणून म्हटलेले विध्वंसय ध्वांत मनादी अविद्या. अविद्या पूर्णपणे नष्ट होते, अज्ञानाच्या आवरणाचा नाश होऊन जातो. आणि तो तू कर कशाने? साक्षात्काराने. जीव ब्रह्मैक्याचा निश्चय कर, तो साक्षात्कार. तसं करण्यासाठी विचार कर, त्याच्यासाठी श्रवण मनन निधिध्यासन कर. असं सगळं केलंस तर हे होणार आहे. असं जर का तू केलंस तर तू आनंद रूप होणार आहेस. असं केलंस तर तुझं आवरण नावाचा जो दोष आहे तो दूर होणार आहे. आचार्यांनी समाधीचे उपयोग, समाधी कसा साधावा, सगळ्या बाजूनी आपल्याला समजावलेलं आहे. सगळं साधन आपल्याला समजावलेलं आहे त्यांनी. तर त्याच्यामुळे आपलं काम काय आहे? आपण ऐकलं ते प्रत्यक्ष उतरवणं हे आपलं काम आहे.
ते आपण करावं. त्याच्यासाठी ईश्वराने आपल्याला सद्बुद्धी द्यावी, एवढी मी प्रार्थना करते. आज 368 पर्यंत झालेलं आहे. थांबूया आपण इथे. हरी. खूप धन्यवाद ज्योत्स्नाताई. पुन्हा एकदा तुमच्या चरणी साष्टांग नमस्कार करतो. हरी. कुणाला प्रश्न असल्यास आपला मायक्रोफोन ऑन करावा आणि प्रश्न विचारावा. ज्योत्स्नाताई, मला बोला. 2 शब्दाचा असा जवळचा अर्थ म्हणजे बाध आणि व्यतिरेक एकच आहे का? नाही. नाही. मग काय फरक आहे बाध आणि व्यतिरेक मध्ये? बाध मध्ये आपण त्या पदार्थाचं सत्य स्वरूप जाणतो, आणि व्यतिरेकात आपण केवळ बाजूला सारतो. ओके. बाजूला सारणं वेगळं, आणखीन त्याचं स्वरूप जाणून त्याच्याबद्दलचं आकर्षण टाकणं वेगळं. बात करतो तर त्यावेळी त्याचं आकर्षण जातं, कारण ते सत्य नाहीये हे आपल्याला कळलेलं असतं. त्यामुळे बाध नाही झाला तर व्यतिरेक होणार नाही का? व्यतिरेक नाही झाला तर बाध असं नाहीये. दोन्ही हेच वेगळे आहेत, त्या वेगळे. प्रक्रियाच वेगळ्या आहेत त्या. ओके. व्यतिरेक म्हणजे आपण आता समजा ध्यानाला बसलोय, तर आपण एक एक गोष्ट मागे टाकत जातो. मी देह नाहीये, मी मन नाहीये, आपण त्यांचा व्यतिरेक करतो. म्हणजे मी आणखीन ते, माझ्यातून ते बाजूला करते. ओके. जेव्हा जागृती असते तेव्हा स्वप्नाचा व्यतिरेक असतो, तेव्हा स्वप्न तिथे नसतं. याचा अर्थ मी स्वप्नाचा ते मिथ्या आहे असा निश्चय केलाय का? नाही. स्वप्न तिथे मी बाजूलाच केलेलं आहे, नाहीये ते. स्वप्नाच्या काळात जागृतीचा आपण व्यतिरेक असतो, गाढ झोपेचा व्यतिरेक असतो. म्हणजे तिथे जागृती मिथ्या आहे असा माझा निश्चय झालेला आहे का? नाही झालेला. म्हणजे बाद झालेला नाहीये. आलं लक्षात आलं. आणि आणखीन एक शब्द मला नीट समजत नाही, यतेंद्रिय आणि जितेंद्रिय ह्याच्यात पण फरक आहे का? थोडासा. जितेंद्रिय म्हणजे जिंकलेलं आहे, यतेंद्रिय म्हणजे प्रयत्न चाललेला आहे. ओके. पण तरी देखील जवळ आहेत दोन्ही. दोन्ही इंटरचेंजेबली पण वापरण्यात येतात, नाही असं नाही. पण ऍक्च्युअल असं आहे, यत्न येतो तिथे. ओके. थँक्यू. ज्योत्स्नाताई, तुम्ही निर्विकल्प समाधींबद्दल एक तर सिद्ध अवस्था म्हणजे बाध समाधीबद्दल म्हणलात, आणि दुसरं म्हणजे क्षणभर टिकणारी असं पण म्हणलात. म्हणजे ती साधकाची अवस्था म्हणू शकतो ना, बैठकीचं साधन असं तिथे म्हणायचं ना तुम्हाला? नाही, सिद्ध देखील त्या निर्विकल्प समाधीत येतो जातो. अच्छा, बरोबर, असं म्हणायचं. मोक्षाची बांधी सोडी करी असंही असतं. तो पटकन कधीही निर्विकल्प समाधीत ज्या क्षणी चित्त सगळे मन, बुद्धी, चित्त, अहंकार शांत होतात, त्या क्षणी तिथे एकरूपता असतेच त्याची. आपल्याला ते कळत नाही, तिथे जाणीव असते. तिथे त्याला कळून काय होत आहे प्रोसेस हे माहिती असतं. लहान मूल नकळत करतं, आपण जाणून करतो, तसं असतं. अच्छा, ओके. फक्त तिथे जास्त सहजता असते सिद्ध अवस्थेत कधीही. अगदी. म्हणजे तिथे प्रयत्न लागतच नाही, ते सहज होऊन जातं. आणि मी एकांताबद्दल विचारणार होतो, पण मी पुढचा श्लोक वाचला, त्यामुळे मी वाट पाहीन पुढच्या प्रवचनाची. कारण की मी आता जस्ट म्हणणार होतो एकांताबद्दल सांगाल का, तर मी अरे, गेल्या वेळी एकांताबद्दल झालाय काहीतरी विचार असं मला वाटतंय. हो, मला तो परत येत असतो. अजून नीट ठसून भरलेलं नाहीये, म्हणजे कळलेलं नाहीये.
हम्म. बघूया काय आहे पुढला श्लोक पुढल्या वेळेस. होय. मंगेश दादांच्याकडे तर हे सोपवता येणार नाही, मंगेश दादा नसल्यामुळे. होय, तेही सांगायचं सगळ्यांना की या बुधवारी म्हणजे गुरुवारी प्रवचनं नसतील, आणि असे आय थिंक 4 आठवडे तरी असतील की बुधवारी प्रवचन होणार नाही, आपले सोमवारीच होईल. ठीक आहे, अजून काही प्रश्न नसतील तर आपण थांबू, मी श्लोक घेतो. थांबूया. तुम्हाला पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊन लया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजनासी मुक्त करुणी, शांती बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.